नॉर्थ गोवाचो जो कॅन्डिडेट आसा रमाकांत खलप, जो आता 25 वर्सांनी परतो तेका काँग्रेसीन तिकेट दिल्ली आसा. हेच्या पयलीं जेन्ना रमाकांत खलप जेन्ना पॉलिटिक्सान आसलो, जेन्ना बहुजन समाजाची जी आमची पार्टी MGP जी आसली, गोंयकारांची पार्टी तेन्ना म्हणटाली तिका, बहुजन समाजाक लागून भाऊसाहेबान केल्ली ही पार्टी, जेन्ना भाऊसाहेबाच्या निधनानंतर त्याच्या उपरांत हो चान्स एक बहुजन समाजाचो एक शिकलेलो भुरगो आणि एक बरो भुरगो म्हणून रमाकांत खलपाक हो चान्स मेळ्ळो. हो चान्स मेळोन तो निवडून येयलो. पूण निवडून येवन ह्या बहुजन समाज, आमच्या बहुजनाची जी पार्टी असली, बहुजन समाजाची जी पार्टी असली, ह्या पार्टीक त्यांनी न्याय दिलो काय? बहुजन समाजाक त्यांनी न्याय दिलो काय? आन्सर असा ना. तो टोटल फेल जालो. 1999 1999 ऑगस्ट रमाकांत खलपान MGPच्यान काँग्रेसीन उडकी मारली. म्हणजे जे आता घडटा, जे चालू जाला, हे रमाकांत खलपान खूप पयलीं केल्लें ना. मागीर 2000 सालान काँग्रेसीच्यान BJPन उडकी मारली. कितले फास्ट पळय. 2002 तिकेट मेळोंक ना म्हणून BJP क्विट केली, परतो काँग्रेसीन येयलो. 2017 इलेक्शनात आपणाक तिकेट मेळना हे कळना म्हणून आम आदमी पार्टीचेर तेजी सून इलेक्शनाक रावली. म्हणजे एकूय पार्टी उरोंक ना गोंयांत जी तो भोवंक ना. हे जर पळयत जाल्यार जर आमी जर डिस्क्रिप्शन दिवपाक गेले, तेजे इंट्रोडक्शन जर करपाक गेले जाल्यार हे तेजे इंट्रोडक्शन पक्ष बदलू. ज्या भाऊसाहेब बांदोडकरांच्या पार्टीन तेजेर विश्वास दवरलेलो एक बहुजन समाजाचो भुरगो हो लीडर जातलो, बहुजन समाजाक घेवन फुडें वयतलो म्हणून तेनेच बहुजन समाजाक रस्त्यार अर्द्याचेर सोडून आपल्या स्वार्थाक लागून काँग्रेसीन गेलो, काँग्रेसीच्यान BJPन गेलो आणि परतो आता तो काँग्रेसीन येयला. जाल्यार ह्या मनशाचेर लोकांनी विश्वास तरी कित्याक दवरचो? काँग्रेसीचो पयलींच रेप्युटेशन बाद जाल्लेलें आहा. काँग्रेस पयलींच उडक्यो मारता म्हणून फेमस जाल्लेली आसा. 2017 इलेक्शन जावन 2022 इलेक्शन जावन 10 जावन 8 जावन उडक्यो चालूच आसा. आनी हे उडक्यो मारपीच कॅन्डिडेटाक जेका सामको एक्सपिरियन्स आहा, जेन्ना उडक्यो मारप नवीन आसले त्या टायमाचो एक्सपिरियन्स घेवन रमाकांत खलप आयज काँग्रेसचो उमेदवार जाला. आता हो उमेदवार जावपा फाटल्यान सुद्धा कितली नाटकां जाली. जर काँग्रेसीक दिसतालो की हो कॅन्डिडेट आमचो लायकेचो आसा, हो कॅन्डिडेट जर जिखतलो, हे जर काँग्रेसीक दिसलेले जाल्यार म्हाका दिसना काँग्रेसचो कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक इतलो लेट जाता आसलो म्हणून. हांगा लॉबिंग जाला. हांगा BJPच्या सर्वे नंतर, BJPचो सर्वे जाल्या उपरांत हांगा कॅन्डिडेट डिक्लेअर जाला. म्हणजे कोण वीक कॅन्डिडेट आसा, कोण वोट स्प्लिटर म्हणून वावरतलो, कोण वोट स्प्लिटर जातलो, आणि जर चुकून जिखलो जाल्यार तो आमच्या कडेन येतलो काय ना, हे सगळी कॅल्क्युलेशन जाला. आणि रमाकांत खलपाक BJPन तिकेट दिल्लेली आसा. आणि हे सगळे गिरीश चोडणकरान हेच्या पयलीं प्रेस बायटान सांगलेलें आहा की BJPचो, काँग्रेसचो कॅन्डिडेट BJPचे लिडर थारयता आणि तेका लागून काँग्रेसचे भितरले कोण आसात ते थंयसर फितूर आहा म्हणून हे क्लियर आसा. आणि एव्हरी इलेक्शन सेम. एव्हरी इलेक्शन ही फितुरी जाता. एव्हरी इलेक्शन ही सेटिंगा जाता. एव्हरी इलेक्शन काँग्रेसीक जे वोट मारता गोंयकार तेंचे वोट काढून BJPक विकतात. आता आमी जेन्ना इंटरव्यू पळयली तेन्ना एक स्टेटमेंट आमकां तेच्या कडल्यान आयकपाक येयलो. हो सगळ्या लोकांनी आयकपाक जाय, लोकांनी पळोवपाक जाय, लोकांक कळपाक जाय की काँग्रेस आयज कसले कॅन्डिडेटाक दवरता. आणि रमाकांत खलप जर जिखपाचे जर तेच्यान सामर्थ्य आसा आणि तो जिखपाक जर शकता जाल्यार आफ्टर 1999 परत कित्याक रमाकांत खलपाक तिकेट दिवन परत कित्याक जिखून हाडूंक ना? आनी तो कित्याक जिखूंक ना? सिंपल क्वेश्चन. 25 वर्सान अशें कितें जालें अशें रमाकांत खलपा भितर काँग्रेसीक कितें दिसलें, अमित पाटकराक कितें दिसलें की तेका तिकेट दिवची म्हणून? हितून आन्सर सिंपल आहा.
बीजेपीच फोर्टनाईट सर्वे एव्हरी 15 दिसांक जो सर्वे जाता तो सर्वेन जसो तांकां दिसलें की आमकां फेवरेबल रमाकांत खलप आसा तसो रमाकांत खलपाक तेंच्यांनी तिकेट दिली. हांव मागता तुमच्या कडेन हो बारीकसो व्हिडिओ आसा कालच्या इंटरव्यूचो, तो मुद्दाम तुम्ही पळोवचो. कितें जालें की भाजपा म्हज्याच फाटींतल्यान घालपाक वयर सरताली, म्हज्याच फाटींतल्यान आतां खुद्द भाऊच गेले. भाऊ पयले फावट आमदार जाला, रमाकांत खलप सोडून गेली. आम्ही त्यासाठी प्रचार केलो, दोन्ही बरोबर आम्ही त्याच्या मतदारसंघात काम करत एकट्यासाठी नाही. भाजपचे 4 आमदार आम्ही निवडून आणले, आम्ही निवडून आणले अशें म्हणटा. हे तुम्ही ऐकलात. कितें म्हणटा तो, भाजपाचे 4 आमदार आपूण निवडून हाडले. जेन्ना तेका परतो क्वेश्चन करता की ही चूक जाली काय म्हणून, जावं ती चूक सुद्धा तो म्हणना. तो छाती ठोकून सांगता की भाजपाचे आमदार आपूण निवडून हाडला, भाऊक आपूण निवडून हाडला आणि आयज तो काँग्रेसचो कॅन्डिडेट जाता. हेच्या वयल्यान लोकांनी विचार करपाक जाय की जे मत तुम्ही काँग्रेसीक मारतले हे प्रत्येक मत बीजेपीचे मत आसतले. हे मत बीजेपीक आसतले. कित्याक हे डिफेक्टर बीजेपीचे मोग असलेल्या मनशांक आयज काँग्रेस तिकेट दिता आणि हे त्याच्या तोंडान तिणी आयज आपूण सांगलेल्या की आपूण बीजेपीचे 4 आमदार हाडलेल्या. तो जे कट्टर काँग्रेसवादी आसा, जे बीजेपीक हेट करता, तेंच्यांनी विचार करपाक जाय की ह्या बीजेपीच्या मनशाक, बीजेपीच्या काँग्रेस कॅन्डिडेटाक मत मारपाचें काय ना. मागीर तेणी तेन्ना ताका प्रश्न केलोय की आरजी बद्दल तुजें हें कितें आसा काय म्हणून. तेन्ना तेणी आरजीचेर डायरेक्ट कशी टिका करूंक ना, बट तेणी सांगलें की लोकसभा इलेक्शन म्हटल्या पयलीं पंच, मागीर सरपंच, मागीर त्या फुडें झेडपी, मागीर एमएलए आनी फुडें एमपी जावपाचें आसता. इनडायरेक्टली तेणी आमकां सांगलें की आमी पंचायतीन परत वचपाचें, पंचायतीन कंटेस्ट करपाचें, मागीर झेडपी जावपाचें, एमएलए जावपाचें, मागीर हें पळोवपाचें, सपनां पळोवपाचीं म्हणून तेणी हें सांगलें की आमच्या कडेन आरजी कडेन इलेक्शन जिखपाचें ताकद ना म्हणून. इलेक्शन जिखपाची ताकद ना म्हणून. एक रिजनल पार्टी म्हणून तो आमकां म्हणटा आमच्या कडेन ताकद ना. जेन्ना तूं रिजनल पार्टीच्या नावाचेर जेन्ना एमपी जाल्लो तेन्ना तुज्या कडेन कसली ताकद आसली. तेन्नाय वर नॅशनल पॉलिटिकल पार्ट्यांचेर हें चलतालें जाल्यार तूं रिजनल पार्टीचेर निवडून एमपी जावन कित्याक गेलो. आनी तूं आमकां सांगता की आमी भुरगे, जाणट्यांचो एक्सपिरियन्स जाय पडटा म्हणून. जाल्यार तुका सांगपाक सोदता, फाटल्यान स्टॅटिस्टिक्स आसा, 25 to 40 इयर्स जी एज आसा त्या एजीन 12% एमपी म्हणजे ऑलमोस्ट 60-65 एमपी हे 25 ते 40 वर्साचे. आता तुमचो ग्रुप खंयचो पडटा, लास्ट कितले अबाव 70 एज. श्रीपाद भाऊची 71 आणि तुझी 77. म्हणजे ज्या जाग्याचेर श्रीपाद भाऊ म्हणटा की आपले लास्ट टर्म म्हणजे 71 वयल्यान 72 जर इलेक्शन 72 आणि 5 77 श्रीपाद भाऊ आपण रिटायरमेंट घेता म्हणटा, त्या एजीचेर तू तुझी नवी इनिंग चालू करता. तुमचो पर्संटेज कितले हा, 6%. म्हणजे लोकांनी दाखयल्ले आसा की आमकां हे जाणटे अबाव 70 इयर्स हा पळय ते आमकां नाका. हे लोकांनी ऑल ओव्हर इंडिया रिजेक्ट केल्ल्या. आनी दिस इज द प्रूफ. जी आमची एज जाता, आरजीच्या कॅन्डिडेटाची एज जाता ती 25 to 40च्या मदीं हा. सो ते 12% आसा. तुमचे जे पर्संटेज आसा दॅट इज 50% म्हणजे 6%. आनी तुमी आमकां सांगता म्हणजे कितें हे कितें जाला, हेंचो टायम चडसो लॉबिंगेक गेल्ल्या कारणान हो अभ्यास करच्या खातीर ते लोकांकडे फटासके मारतात, लोकांक एक गजाली सांगता आनी ते सांगतात कितें की ते सांगता ते खरें. कित्याक ते फक्त जाणटे आहा, नॅशनल पार्टीचे ते लिडर्स म्हणून तांकां दिसता की रिजनल पार्टी आहा ती हांगा बेश्टी टायमपास करपाक बसला आनी हेंचे काणयो आयकपाक बसला म्हणून. जेन्ना ताका म्हादयचेर प्रश्न केलो रमाकांत खलपाक, तेन्ना रमाकांत खलपान आन्सर दिलें की म्हादयक लागून आपूण झगडटलो, आपली काँग्रेस पार्टी जावं थंय आपूण झगडटलो. अरे अजून पर्यंत कित्याक रावला झगडपाक तूं. म्हादयचो विशय हो 1989 पासून गोंयांत चालू आहा, जेन्ना तुमचे काँग्रेसचे डबल इंजिन आसलें, जेन्ना तूं काँग्रेसीन आसलो इतली वर्सां.
जाल्यार इतली वर्सां तुवें म्हादय खातीर कित्याक झगडोंक ना? ती झगडी तुवें अल्टिमेट कंक्लुजनाचेर कित्याक व्हरूंक ना? आमकां आन्सर जाय, लोकांक आन्सर जाय. तुम्ही जेन्ना काँग्रेस कर्नाटकात जिखली तेन्ना थंय गेल्यात तुमी तुमच्या ऑफिसा कडेन फेरये कडेन पणज्यान तुमी मरण मारल्यात, ढोल वाजयल्यात, प्रेस बायट दिल्यात. तशेंच तुमी उठोन दुसरे दीस कर्नाटका वचोन त्यांच्या सीएमाक वचोन थंय कित्याक मेळोंक ना आनी आमची म्हादय जो प्रोजेक्ट तुम्ही केला कळसा बंडुरा तो कॅन्सल करा, स्क्रॅप करा म्हणून कित्याक निवेदन दिवंक ना? कित्याक मेमोरेंडम दिवंक ना? तुमचे टिकेटी फायनल जाता हाय कमांडाचेर, तुमच्या म्हादयचो स्टँड जाता हाय कमांडाचेर आनी तूं सांगता आपूण झगडटलो म्हणून. कोणाक पिशान काडटा तुवें? म्हणजे गोंयकार तुमकां मूर्ख दिसला? एव्हरी टाइम तुम्ही आमकां पिशान काडटात तुमच्या स्टेटमेंटांनी. ह्या म्हादयक लागून तुवें अजून पर्यंत कितें केलें तें सांग, आमकां कळपाक जाय, लोकांक कळपाक जाय. एज अ काँग्रेस लिडर तुवें कितें केलें? राहुल गांधीक लेटर बरयलें, सोनिया गांधीक बरयलें, प्रेसिडेंटाक बरयलें, काय कर्नाटकाच्या सीएमाक बरयलें, डेप्युटी सीएमाक बरयलें, त्यांच्या युनिटाक बरयलें. कितले भेटी तुवें घेतले, कितले मिटिंग्स त्यांच्या वांगडा केले की कळसा बंडुरा प्रोजेक्ट स्क्रॅप कर म्हणून. आनी तूं कितले फावट कर्नाटकान कितें केलां ते पळोवपाक कितले फावट गेलो की तुजो गव्हर्नमेंट थंय तो कोण आडोवपाक शकना. तुमच्या पार्टीचो थंय गव्हर्नमेंट आसा, तूं ते व्हाळ मारला, टनल मारला, हे मारला, गजाली सांगता पळय ते पळोवपाक तूं कितले फावट गेलो? तुजी पार्टी कितले फावट गेली? तुज्या पार्टीचो प्रेसिडेंट कितले फावट गेलो? तुज्या पार्टीचे 3 MLA कितले फावट गेले थंय? ते कोण वचोंक ना? आनी तुमी आमकां सांगता म्हादय वाटयतले म्हणून. म्हादय 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 म्हणजे तुमकां कितें रस्त्यार पडलेली दिसल्या ती? आवय ती आमची, ती आवय तुमकां रस्त्यार पडल्या अशी दिसल्या म्हणून तुमी मोडक्यो घेतल्या थंय नाचल्यात वचोन सत्तरी वचोन. जेन्ना सरकार जालो तसो एक मुवमेंट केलो, तो मुवमेंट ब्रेक करून दवरल्यात तुमी. आनी आपल्या मनशांक टेबलाचेर बसून प्रेस कॉन्फरन्सा घेवन तुमी मुवमेंट करता. जसो गोंयचो एकवटाचो तुमी मुवमेंट केलात. काँग्रेस लिडर जे आसात, काँग्रेस लिडर्स ते ड्रायव्ह करता मुवमेंट. आणि तुम्ही लोकांक पिशान काडटात जस्ट बिकॉज काँग्रेसी कडेन लोक येवचे ना म्हणून असे मुवमेंट करप तुम्ही. फक्त लोकांक भडकोवन घालप, लोकांक मिसगायड करपाक. काँग्रेसी कडेन ताकद ना, काँग्रेसी कडेन ते रेप्युटेशन ना म्हणून. आम्ही रमाकांत खलपाक इतलेंच सांगता, तुवें लास्टाक आमच्या कडेन विनंती केला तेजे लास्टाक येता कित्याक दोगांयनी तुम्ही विनंती केल्ली आसा. आम्ही तुका एक आतां विनंती आमी करता की तूं जाणटो जालाय, हें वय भोंवपाचें न्हू. तुवें जेन्ना तुका विचारलें इंटरव्यू की तुमचे आतां 30 दीस उरला तुमी भोंवतले काय म्हणून, तुवें सांगलें मातसो जर टायम मेळ्ळो जाल्यार आमी घराघरान भोंवपाचें म्हणून. आज पर्यंत खंयचो लोकसभा कॅन्डिडेट घराघरान भोंवला तो दाखोवचो. कोणाक पिशान काडटा? टायम मेळ्ळो कितलो टायम? 2 वर्सां तो लागले तूं घराघरान भोंवचो ना, पावचो ना. तूं 1999ची घरां मेकता कितें रे अजूनय? 25 वर्सां जालीं, घरां कितली वाडल्याची खबर आहा? वयल्यान तुमकां मायग्रंटांगेरूय वचोंक जाय, बसतेनूय वचोंक जाय. ते बसतेनूच एका एका जाग्यार 10,000 जाला. चिमलाक भोंवता म्हणल्यार तुका 1 वर्स लागतलें. आनी तूं सांगता घराघरान भोंवतलो. आनी मागीर तुका जेन्ना परतो क्वेश्चन केलो तूं सांगता ना आतां आमी वाड्यार तरी पावतले. कितले बूथ आसा ते खबर आहा नॉर्थ गोवान आनी साऊथ गोवान मेळोन? 1725, 1725. दीस कितले उरला तुमच्या कडेन? 27 दिसान तू 1725 बूथ तुम्ही दोघे जाण भोंवतले गोंयचे नॉर्थ गोवाचे 860+ आनी ते 860+ जे बूथ आसा पळय 860 बूथ. वाडे म्हणना बूथ, वाडे कितलेशे आहा? एका दोन थोडे वाडे दोन व्हडले वाडे आहा थंय 2 बूथ आसा. धाकट्या वाड्यांचेर एक बूथ आहा. अशे भरपूर गजाली आहा. ते तूं बूथूच धरया. ते पार्ट जे आसा पळय ते 860 बूथ्स तूं आतां 27 दिसान भोंवपाक तूं मोदीकून सामको सुपर पावर जालो तर. सुपरमॅन जाले, मिस्टर इंडिया भाशेन करचें पडटा तुका. हांगा मागीर रोकडो थंय मागीर थंय कितें नाका जाल्लें उलोवप? वाड्याचेर आमी पावतले म्हणून. आनी मागीर ताका चिंतून येता की वाड्या दितले मागीर तो सांगता ना तुमचो चॅनल आसा, सोशल मिडिया तेंच्या थ्रू पावतले. हेंच केलें काँग्रेसीन. फक्त प्रेस कॉन्फरन्सा घेवन लोकांक पिशान काडला. इलेक्शन येयलो की प्रेस कॉन्फरन्स दिसाक 4. आनी तेन्ना जेन्ना काय नासता, इलेक्शन नासता तेन्ना सगळे न्हिदतात, सेटिंगां करतात, लॉबिंग करतात. प्रेसिडेंटाक तुमच्या सीएमाचो फोन वयता, गिरीशाक तुमच्या सदनाचो फोन वयता, आनी कोणाचो खंयचो फोन वयता सगळें आमकां खबर आहा.
आणि फाटल्यान तुमचे कितें गेमी चलता तुम्ही कोणाचे फोन उखलिना सगळे मेसेजी आमकां लोक दाखयतात तुमचेच पार्टीचे मेंबर दाखयतात अमित पाटकरान कोणाचो फोन केन्ना घेवंक ना कितले दीस फोन उखलूंक ना कित्याक फोन उखलूंक ना सगळे खबर आहा आमकां अशें धरता काम पिशे म्हणून हांगा तुमकां दिसाक आरजी नवीन पार्टी म्हणून आमी नवीन आसले तरी इमॅच्युअर ना आमच्या कडेन सगळें इन्फॉर्मेशन येता तुमच्या पार्टीची सेटिंगां कशी जातात आता फुडले सेटिंग कशें आहा कितें आहा हें सगळें आमकां खबर आहा जसो जसो टायम येतलो जशे जे पब्लीक मिटिंग्स येतले आमी एक एक तुमच्या फुड्यान दाखयत रावतले